तुमच्या आहारामधलं पाण्याचं प्रमाण वाढवा. सेकंड, तुमच्या आहारामध्ये सॅलड किंवा फायबर्सचं प्रमाण वाढवा. रोज सॅलड खा. रोज एक वेळ ठरवा, त्या वेळेला फ्रुट्स खा. तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या वाढवा. तुमचे जे जंक फूड्स खाण्याचं प्रमाण आहे, जसं की नॉन-व्हेज आहे किंवा ब्रेडचे पदार्थ आहे, अ, मे मैदा आहे, पिझ्झा आहे, अशा ज्या गोष्टी आहेत त्या कमी करा. त्या इझिली डायजेस्टेबल आहे. त्याचा रेसिड्यू काही राहत नाही. त्याचाच काही चोथा राहत नाही. त्यामुळे ते पचनासाठी चांगले नाहीयेत. तुमची शारीरिक हालचाल वाढवा. ज्याच्याने तुमचं साधी व्यायाम जसं की डीप ब्रीथिंग एक्सरसाइज तुम्ही केले, कपालभाती किंवा प्राणायाम केलं, तरी तुमची पोटाची हालचाल वाढते आणि तुम्हाला कॉन्स्टिपेशनला इफेक्ट पडतो. तुमच्या काही गोष्टी आहेत, जसे की काही औषधं आहेत, की ज्याच्याने तुमच्या डॉक्टरांना सांगा किंवा मला कॉन्स्टिपेशन होतंय, ह्याच्यात काही औषधं आहेत का ज्याच्याने आतड्यांची हालचाल कमी होईल?